नमस्कार, स्वागत आहे तुमचं वोटम अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांटचा पुढचा पार्ट बघूयात की ज्याच्यामध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनला सुरुवात करणार आहोत. आज सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय ते आपण थोडक्यात बघूयात. सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे आपण असं सांगितलं होतं की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल आणि फिमेल हे दोघंही इन्वॉल्व असतात, म्हणजे बोथ पॅरेंट्स आर इन्वॉल्व इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग आता विषय काय येतो की हायर प्लांट जे आहेत ह्या हायर प्लांट्समध्ये अँजिओस्पर्म जे असतात ह्या अँजिओस्पर्म्समध्ये फ्लॉवर तयार होतं. ओके, आणि आपण 11वीच्या 9व्या टॉपिकमध्ये ज्याला आपण मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट असं म्हटलं, ह्या टॉपिकमध्ये फ्लॉवरचं स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे. थोडक्यात रिवाईज करूयात, कारण फ्लॉवर जे आहे ह्या फ्लॉवरमुळं सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणणार आहोत, सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे. किंवा आपण असंही म्हणू शकतो की फ्लॉवर जे आहे हे फ्लॉवर स्पेशली सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठीच बनलेलं असतं. सो आता आपण त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन जे आहे याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनचा पुढचा पार्ट बघूयात. सो सेक्शुअल रिप्रोडक्शन बघण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी फ्लॉवर म्हणजे काय ते माहीत पाहिजे किंवा फ्लॉवरचे पार्ट्स माहीत पाहिजे. जस्ट 11वीच्या सिलेबसमधून रिकॉल केलात तरी चालेल. शॉर्टमध्ये एकदा सांगतो की फ्लॉवर जे आहे ह्या फ्लॉवरमध्ये दोन महत्त्वाचे व्हर्ल्स असतात. फ्लॉवर जे आहे या फ्लॉवरमध्ये दोन महत्त्वाचे व्हर्ल्स ज्याला आपण फ्लोरल व्हर्ल्स असं म्हणणार आहोत. त्याच्यामध्ये एक जो आहे याला आपण इसेन्शियल फ्लोरल व्हर्ल असं म्हणतो. एकाला इसेन्शियल फ्लोरल व्हर्ल, व्हर्ल म्हणजे पार्ट समजून घ्या. व्हर्ल इज नथिंग बट पार्ट. एक आहे इसेन्शियल फ्लोरल व्हर्ल आणि सेकंड जो आहे त्या सेकंडला आपण असेसरी फ्लोरल व्हर्ल असं म्हणणार आहोत. मग आता इसेन्शियल फ्लोरल व्हर्लमध्ये काय येतं आणि असेसरी फ्लोरल व्हर्लमध्ये काय येतं एकदा बघा. इसेन्शियल फ्लोरल व्हर्ल जे आहे याच्यामध्ये एक आहे अँड्रोशियम. ओके, आणि दुसरा जो आहे तो आहे गायनोशियम. अँड्रोशियम आणि गायनोशियम. आणि असेसरी फ्लोरल व्हर्ल जे आहेत ह्या असेसरी फ्लोरल व्हर्लमध्ये एक आहे कॅलिक्स आणि दुसरा येतो कोरोला. जस्ट तुम्हाला रिकॉल हे झालं असेल. तर अँड्रोशियम जो आहे ह्या अँड्रोशियमला आपण मेल गॅमेटोफाइट असं म्हणणार आहोत किंवा मेल फ्लोरल व्हर्ल असं म्हणणार आहोत. गायनोशियम जो आहे या गायनोशियमला आपण फिमेल फ्लोरल व्हर्ल म्हणतो. कॅलिक्स आणि कोरोला हे जे आहेत हे फुलामध्ये कॅलिक्स जो असतो हा कॅलिक्स ग्रीन कलरच्या छोट्या पाकळ्या असतात फुलाच्या खाली. तुम्ही गुलाब इमॅजिन करा, त्याच्या खाली हिरव्या कलरच्या छोट्या पाकळ्या असतात, त्यांना आपण कॅलिक्स असं म्हटलंय. आणि जे कलरफुल पार्ट असतो त्याला आपण कोरोला असं म्हटलंय. आता ह्यांना असेसरी फ्लोरल व्हर्ल असं का म्हटलं, कारण हे दोघं जण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्व होत नाहीत. आणि ह्यांना असे इसेन्शियल का म्हटलं, कारण ह्यांच्याशिवाय सेक्शुअल रिप्रोडक्शन पॉसिबल नाही. म्हणजेच काय की अँड्रोशियम आणि गायनोशियम हे दोघं जण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्व होणार आहेत. मग हे जे असतात कॅलिक्स आणि कोरोला हे काय करतात, इसेन्शियल फ्लोरल व्हर्ल्सला असिस्ट करतात, डायरेक्टली इन्व्हॉल्व नाही आहेत, मात्र ह्या दोघांना सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये असिस्ट करतात, म्हणून त्याला आपण असेसरी फ्लोरल व्हर्ल असं म्हणणार आहोत. ओके, सो आज आपण बघूयात की अँड्रोशियमपासून सुरुवात करूयात. अँड्रोशियम जो आहे ह्या अँड्रोशियममध्ये पार्ट कुठले कुठले असतात आणि आपल्याला याच्यावरती बोर्डला क्वेश्चन काय येणार आहे. तर अँड्रोशियम जो असतो ह्या अँड्रोशियम जो आहे ह्या अँड्रोशियममध्ये दोन पार्ट आहेत बेसिकली. एक हा झाला अँथर आणि दुसरा आहे फिलामेंट. ओके, सो वरचा जो आहे ह्याला आपण नाव दिलंय अँथर आणि सेकंड पार्ट जो आहे त्याला आपण म्हणणार आहोत फिलामेंट. सो जनरली असं होतं की अँथर फिलामेंटला जिथे अटॅच झालेला असतो त्या अटॅचमेंट झालेल्या पॉईंटला आपण कनेक्टिव्ह असं म्हणणार आहोत. सो हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय याला आपण होल स्ट्रक्चरला अँड्रोशियम असं म्हणणार आहोत. आता आपल्याला बोर्डला क्वेश्चन काय आहे की हा जो अँथर आहे ह्या अँथरचा TS घ्यायचा, ट्रान्सफर सेक्शन घ्यायचा आणि मग अँथरच्या आतमध्ये पार्ट कोणते कोणते असतात याच्यावरती आपल्याला बोर्डला प्रश्न येतो. प्रश्न काय आहे, सिंपल प्रश्न आहे बघा. क्वेश्चन मी इथं लिहितो आणि आपण सोबत त्याचं एक्सप्लेनेशन बघूयात. क्वेश्चन काय येतो बोर्डला, साधारणपणे 3 मार्कांसाठी क्वेश्चन येतो हा. एक्सप्लेन स्ट्रक्चर ऑफ ॲन अँथर. अँथरचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करा फॉर 3 मार्क्स. 3 मार्कासाठी हा क्वेश्चन आहे.
एक्सप्लेन स्ट्रक्चर ऑफ ॲन अँथर. ओके, मग आता अँथर जो आहे ह्या अँथरचं स्ट्रक्चर आपण बघूयाच, पण स्ट्रक्चर बघण्याच्या आधी अँथर तयार कुठल्या सेलपासून होतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. बघा, अँथर जो आहे हा अँथर कशापासून तयार होतो की हायपोडर्मल सेल्स असतात. हायपोडर्मल सेल्स, ह्या हायपोडर्मल सेल ज्या आहेत, ह्या हायपोडर्मल सेल ज्या वेळेला आर्किस्पोरियल सेलमध्ये कन्वर्ट होतात, ह्या सेल ज्या आहेत कन्वर्ट्स इनटू आर्किस्पोरियल और आर्चिस्पोरियल म्हटलं तरी चालेल. आर्किस्पोरियल सेल याच्यामध्ये काय होतात, गेट्स कन्वर्ट. नीट समजून घ्या, हायपोडर्मल सेल कन्वर्ट्स इनटू आर्चिस्पोरियल सेल, आणि आर्चिस्पोरियल सेल जे असतात ह्या आर्चिस्पोरियल सेलपासून परत ह्या सेल डिव्हाइड होतात आणि दोन महत्त्वाच्या सेल तयार होतात. आर्चिस्पोरियल सेलपासून दोन महत्त्वाच्या सेल तयार होतात. त्याच्यामध्ये इनर पार्टवरती स्पोरॅन्जियस सेल तयार होतात, स्पोरॅन्जियस सेल, आणि आउटर पार्टवरती, आउटर पार्ट जो आहे ह्या आउटर पार्टवरती परायटल सेल्स तयार होतात. लक्षात येतं का? बघा काय म्हटलं मी, हायपोडर्मल सेल कन्वर्ट्स इनटू आर्किस्पोरियल सेल. नाउ आर्किस्पोरियल सेल्स डिवाइड्स इनटू इनर स्पोरॅन्जियस सेल अँड आउटर परायटल सेल. शॉर्टमध्ये समजण्यासाठी मी तुम्हाला असं म्हणतो की ही जी आहे ह्या सेलला आपण स्पोरॅन्जियस सेल असं नाव द्या. एस सी म्हणजे स्पोरॅन्जियस सेल, आणि दुसरी इनर जी आहे ह्या इनर सेलला मी परायटल सेल असं नाव देतो, पीसी, परायटल सेल. आता नीट समजून घ्या, ह्यातल्या प्रत्येक वाक्यावरती MCQ आहे, प्रत्येक वाक्यावरती एका मार्काचा क्वेश्चन येतो. हायपोडर्मल सेलचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, आर्किस्पोरियल सेल अँथर कशापासून नेमका तयार होतो किंवा कोणत्या सेलपासून तयार होतो एका मार्काला आणि MCQला. त्याच्यानंतर आर्किस्पोरियल सेलपासून कुठल्या सेल तयार होतात, स्पोरॅन्जियस सेल आणि परायटल सेल. स्पोरॅन्जियस सेल जी आहे ह्या स्पोरॅन्जियस सेलपासून पुढे जाऊन तयार होणार आहे पोलन सॅक. व्यवस्थित समजून घ्या, स्पोरॅन्जियस सेलपासून काय तयार होईल, पोलन सॅक. आणि परायटल सेल जे आहेत या परायटल सेलपासून तयार होणार आहेत अँथर वॉल. सो हे आधी समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि मग आपण पुढं अँथरच्या स्ट्रक्चरला जाऊयात. ओके, सो परत एकदा सांगतो, हायपोडर्मल सेल कन्वर्ट्स इनटू आर्किस्पोरियल सेल्स विच डिवाइड्स इनटू इनर स्पोरॅन्जियस सेल अँड आउटर परायटल सेल. नाऊ स्पोरॅन्जियस सेलपासून पोलन सॅक तयार होईल आणि परायटल सेलपासून अँथर वॉल तयार होणार आहे. आता हे झाल्याच्या नंतर अँथरचं आपण स्ट्रक्चर बघूयात आणि अँथर जे आहेत ह्या अँथरचे पार्ट कोणकोणते असतात ते समजून घेऊयात. आता बघा, each anther is divided into two parts. that is first जो पार्ट आहे त्याला आपण म्हणणार आहोत अँथर वॉल, आणि दुसरा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणणार आहोत पोलन सॅक. सो आपण आत्ताच बघितलं की अँथर वॉल जो आहे हा अँथर वॉल परायटल सेलपासून तयार होईल आणि पोलन सॅक स्पोरॅन्जियस सेलपासून तयार होईल. ओके, सो आपण आता अँथरचं स्ट्रक्चर बघूया आणि अँथरच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा ट्रान्सफर सेक्शनमध्ये अँथर नेमका कसा दिसतो तो एकदा समजून घेऊयात. बघा, आता पहिलं मी तुम्हाला सांगितलं अँथर वॉल, तर इथं 1, 2, 3 आणि 4 वेगवेगळ्या वॉल आपल्याला बघायच्या आहेत. पार्ट ए आणि पार्ट बी जो आहे तो आहे पोलन सॅक. पोलन सॅक. सो अँथरच्या स्ट्रक्चरमध्ये ह्या दोन गोष्टी आहेत. आता जर आपण डायग्रामॅटिकली बघितलं तर आपल्याला काय दिसेल, ज्यावेळेला आपण अँथरचा TS घेतो, ट्रान्सफर सेक्शन घेतो, त्यावेळेला अँथरचं स्ट्रक्चर आपल्याला असं दिसणार आहे. अँथरचं स्ट्रक्चर. आता ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की अँथर्सचा TS घेतल्याच्या नंतर मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आपल्याला हे असं दिसतंय. आता ह्याच्यामध्ये वॉल कुठले कुठले आहेत एकदा समजून घ्या. तर सगळ्यात बाहेरच्या बाजूला एक पहिला वॉल येतो, सगळ्यात बाहेरच्या बाजूला एक फर्स्ट वॉल आहे किंवा फर्स्ट लेयर आहे म्हटलो तरी आपण चालेल. आता होल अँथरमध्ये मी पूर्ण दाखवत नाही, फक्त एकच पार्ट एवढा ज्याचा दाखवतो. हा जो पहिला लेयर आहे हा सिंगल सेलपासून बनलेला लेयर आहे आणि ह्या सिंगल सेलच्या लेयरला आपण एपिडर्मिस असं म्हणणार आहोत. एपिडर्मिस. ओके, सो पहिला अँथर वॉलमधला पहिला लेयर जो आहे त्याचं नाव आहे एपिडर्मिस. सो व्यवस्थित समजून घ्या, एपिडर्मिस
सिंगल सेलपासून बनलेला अँड ऑल द सेल्स आर फ्लॅट अँड थिन. फ्लॅट असतात आणि थिन असतात, चपटे असतात. त्याच्यापासून पहिला वॉल बनलेला आहे ज्याला आपण एपिडर्मिस असं नाव दिलं आहे. ओके, सो बाहेरच्या बाजूला आहे, इपी म्हणजे आउटर साईड, बाहेरच्या बाजूला आहे, याचा अर्थ काय की तो प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यानंतर सेकंड जो लेअर येतो अँथर वॉलमधला दुसरा जो लेअर आहे तो सुद्धा सिंगल सेलपासूनच बनलेला लेअर आहे. जसा एपिडर्मिस तयार झाला सेम तशाच पद्धतीनं हा दुसरा सुद्धा लेअर तयार होतो. मात्र फरक यांच्यामध्ये असा आहे की एपिडर्मिसमधल्या ज्या सेल होत्या त्या सेल थिन आणि फ्लॅट होत्या. मात्र हा जो दुसरा लेअर आपण दाखवला याचं नाव आहे एंडोथेशियम. याचं नाव एंडोथेशियम. सो ह्याच्यामध्ये ज्या तुम्हाला सेल दिसतात ना ह्या सेलसुद्धा सिंगलच आहेत. मात्र ॲज कम्पेअर टू इपिडर्मिस, इपिडर्मीच्या कम्पॅरिझनमध्ये ह्या ज्या सेल आहेत ह्या सेल थिक आणि मोठ्या दिसतात. आता ह्या थिक का असतात हा पण एक महत्त्वाचा विषय आहे, नीट समजून घ्या. MCQ आणि सिंगल सेंटेन्सला हा क्वेश्चन आहे की एंडोथेशियममधल्या ज्या सेल्स आहेत या सेल्स थिक असण्यापाठीमागचं नेमकं कारण काय. तर एंडोथेशियममधल्या ज्या सेल आहेत या सेलमध्ये स्पेशल टाईपचं एक केमिकल असतं ज्याचं नाव आहे कॅलोस. सो बिकॉज ऑफ डिपॉझिशन ऑफ कॅलोस सेल ऑफ एंडोथेशियम आर लार्ज ऑर थिक इन नेचर. ओके, आता दुसरा जो लेअर आहे तो जस्ट इपिडर्मिसच्या आतमध्ये प्रेझेंट आहे आपण असं सांगितलं. आणि ह्या दोन्ही लेअरचं किंवा दोन्ही लेअरचं स्ट्रक्चर फंक्शन जे आहे हे फंक्शन असणार आहे प्रोटेक्शन. सो इथे मी अँथर वॉलमधला दुसरा लेअर लिहिला ज्याचं नाव लिहिलं आपण एंडोथेशियम. ओके, आता एंडोथेशियम झाल्याच्या नंतर आपण थोडंसं पुढं जाऊयात. त्याच्या तिसरा लेअर जो आहे तो तिसरा लेअर मात्र 2 ते 3 किंवा 3 ते 4 लेअरपासून बनलेला असतो. 2 ते 3 किंवा 3 ते 4 लेअरपासून बनलेला हा पहिला लेअर. नीट समजून घ्या. हा दुसरा लेअर, सेम तशाच पद्धतीनं हा तिसरा लेअर, असा 2, 3 किंवा 4 लेअरपासून बनलेला पुढचा जो आहे त्याचं जे नाव आहे त्याला आपण मिडल लेअर असं म्हणणार आहोत. मिडल लेअर हा झाला थर्ड लेअर अँथर वॉलमधला मिडल लेअर. आता इथं महत्त्वाची गोष्ट आहे की मिडल लेअर जो असतो हा मिडल लेअर पहिल्या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये 2 किंवा 4 लेअरपासून बनलेला लेअर आहे तो. तर त्या ज्या सेल असतात ह्या सेल्स पॅरेनकायमॅटस सेल असतात. नीट समजून घ्या. इथून पुढं जिथं जिथं तुम्हाला पॅरेनकायमा हा शब्द ऐकायला येईल तर त्या पॅरेनकायमाचं फंक्शन असतं स्टोरेज अँड सप्लाय ऑफ फूड. ओके, सो जिथं जिथं पॅरेनकायमा शब्द येईल लक्षातच ठेवा फंक्शन स्टोरेज अँड सप्लाय ऑफ फूड. हा काय करतो मिडल लेअर काय करणार आहे फूड स्टोअर करणार आणि सप्लाय करणार आहे. सो पहिला झाला एपिडर्मिस, सेकंड एंडोथेशियम, दोघांचं फंक्शन मी प्रोटेक्शन असं सांगितलं. तिसरा जो आहे तो मिडल लेअर पॅरेनकायमापासून बनलेला आणि त्याचं फंक्शन मी तुम्हाला सांगितलं की फूड स्टोअर करणं आणि सप्लाय करणं. त्याच्यानंतर चौथा जो वॉल येतो किंवा चौथा अँथर वॉलमधला चौथा जो लेअर आहे तो चौथा लेअर मात्र महत्त्वाचा आहे. कारण महत्त्वाचा म्हणजे काय तर स्पेशल अरेंजमेंट असते त्याची. त्या लेअरला आपण टॅपेटम असं म्हणणार आहोत. आणि ह्या ज्या टॅपेटम सेल असतात ना ह्या टॅपेटम सेल सर्क्युलर फॉर्मॅटमध्ये अरेंज झालेल्या असतात. नीट समजून घ्या. ह्या ज्या टॅपेटम सेल्स आहेत ह्या टॅपेटम सेल्स सर्क्युलर फॉर्मॅटमध्ये अरेंज झालेल्या असतात ज्याच्यामुळं आतमध्ये एक छोटीशी कॅव्हिटी तयार होते. ओके, सो हा झाला टॅपेटमचा लेअर. ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट काय की टॅपेटमच्या सेल ज्या असतात ह्या पॉलिगोनल सेल असतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की प्रत्येक सेलमध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त न्यूक्लियस असतात. म्हणून टॅपेटम सेल ज्या आहेत या टॅपेटम सेलला आपण मल्टी न्यूक्लिएटेड सेल्स असं म्हणणार आहोत. ओके, सो टॅपेटम सेल्स आर मल्टी न्यूक्लिएटेड पॉलिगोनल अँड मल्टी न्यूक्लिएटेड सेल्स. इथं लिहितो मी टॅपेटम. ओके, मग आता ह्या टॅपेटम सेलचं फंक्शन काय 2 महत्त्वाची फंक्शन्स आहेत. अतिशय महत्त्वाची 2 फंक्शन्स आहेत. पहिलं फंक्शन की बघा हे जे आहे टॅपेटम सर्क्युलर फॉर्ममध्ये अरेंज झाला आणि आतमध्ये तुम्हाला जी कॅव्हिटी दिसते ही कॅव्हिटी मगाशी सांगितल्या पद्धतीनं स्पोरॅन्जियस सेलपासून बनलेली असते. याचाच अर्थ या कॅव्हिटीचं नाव जे आहे या कॅव्हिटीचं नाव आहे पोलन सॅक. ओके, सो पोलन सॅक जे आहे ह्या पोलन सॅकमध्ये तयार काय होणार आहे
तर पोलन सॅकमध्ये तयार केले जाणार आहेत पोलन ग्रेन्स. सो पोलन सॅक इज अ साइट ऑफ फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन. पोलन सॅक काय आहे? पोलन ग्रेन तयार करणारी साईट आहे किंवा जागा आहे. मग आता मी तुम्हाला काय म्हटलं, दोन फंक्शन्स आहेत टॅपेटमची. त्यातलं पहिलं फंक्शन काय की टॅपेटम प्रोव्हाइड फूड टू द पोलन ग्रेन्स. सो पोलन ग्रेन इज अ मेल गॅमेट, लक्षात राहू द्या. तर टॅपेटमचं पहिलं फंक्शन मी तुम्हाला सांगितलं की पोलन ग्रेनला फूड काय करणार आहे, सप्लाय करणार आहे. हा जो आहे मिडल लेअर, हा मिडल लेअर एंटायर अँथरला फूड सप्लाय करतो. मात्र टॅपेटम जो आहे तो टॅपेटम पोलन ग्रेनला फूड सप्लाय करतो. हे पहिलं फंक्शन. आणि दुसरं फंक्शन काय आहे त्याचं? दुसरं फंक्शन समजून घ्या. टॅपेटमचं सेकंड फंक्शन जे आहे ते फंक्शन आहे सिंथेसिस ऑफ स्पोरोपोलेनिन. फंक्शन काय त्याचं? सिंथेसिस ऑफ स्पोरोपोलेनिन. नाव लक्षात ठेवा आहे, याचा रेफरन्स आपल्याला पुढे येणार आहे. स्पोरोपोलेनिन तयार करणं हे टॅपेटमचं फंक्शन आहे. ओके. आतमध्ये तयार झालेली जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीचं नाव आपण सांगितलं पोलन सॅक. सो विच इज स्पेसिफिकली मेड विथ द हेल्प ऑफ स्पोरॅन्जियस टिश्यू. आणि त्याच्या आतमध्ये काय होतात? पोलन ग्रेन्स तयार होतात. सो त्या पोलन ग्रेन्सला एक कुशन तयार करून देणं हे त्या पोलन सॅकचं फंक्शन असतं. ओके. सो हे झालं एंटायर अँथरचं स्ट्रक्चर. नीट समजून घ्या. मी इकडं नावं लिहिलेली आहेत, पण हे असं रिकामं ठेवायचं नाही. एक्झामला आल्याच्या नंतर डायग्राम ज्यावेळेला आपण कंप्लीट करणार त्यावेळेला पोलन सॅक आपण इथे एक काढली. सो अशीच एक पोलन सॅक या इथे एक असणार आहे. नीट समजून घ्या. इथे एक पोलन सॅक, त्याच्यानंतर इथे एक पोलन सॅक आहे आणि इथे एक पोलन सॅक आहे. म्हणजेच काय, अँथरमध्ये टोटल पोलन सॅक किती दिसणार आहेत आपल्याला? 4. अँथरमध्ये 4 पोलन सॅक असणार आहेत. आता ह्या अँथरमध्ये आपल्याला लोब 2 दिसायला लागलेत. लोब 2 दिसत आहेत. लोब 1 अँड लोब 2. सो व्यवस्थित समजून घ्या. 2 लोबचा जो अँथर असतो त्या अँथरला आपण डायथिकस असं म्हणणार आहोत. त्याला काय म्हणायचं आहे? डायथिकस, ज्याच्यामध्ये 2 लोब्स आहेत. आता लोब किती? 2 आहेत. याचा अर्थ पोलन सॅक किती असणार? 4. आणि मोनोथिकस पोलन ग्रेन जर असेल तर त्याच्यामध्ये सिंगल लोब असतो, एकच लोब असतो आणि पोलन सॅक असतात 2. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला पोलन सॅक दिसतात 1 2 3 4, म्हणून त्याला आपण टेट्रास्पोरेंजिएट अँथर असं म्हणणार आहोत. किंवा लोब 2 दिसतात म्हणून याला आपण डायथिकस अँथर असं म्हणणार आहोत. ओके. सो परत एकदा सांगतो थोडक्यात. अँथर जो आहे हा अँथरच्या स्ट्रक्चरमध्ये टीएस ऑफ अँथरमध्ये आपण लिहिणार आहोत काय काय? अँथर वॉल आणि पोलन सॅक. अँथर वॉलमध्ये इपिडर्मिस, आउटर मोस्ट लेअर, सिंगल सेलपासून आणि फ्लॅट सेलपासून बनलेला पहिला लेअर. त्याच्यानंतर एंडोथेशियम विच प्रेझेंट जस्ट इनसाइड द इपिडर्मिस. इपिडर्मिसच्या लगेच आतमध्ये दुसरा लेअर प्रेझेंट आहे, त्याला आपण एंडोथेशियम असं म्हटलं. सो विच इज मेड विथ द हेल्प ऑफ थिक सेल्स. अँड थिक सेल्स का आहेत? बिकॉज ऑफ डिपॉझिशन ऑफ कॅलोस. त्याच्यानंतर ह्या दोन्ही लेअरचं फंक्शन सांगितलं आपण प्रोटेक्शन. त्याच्या आतमध्ये 2 ते 4 लेअरपासून बनलेला, सेलपासून बनलेला एक लेअर आहे ज्याचं नाव आपण सांगितलं मिडल लेअर. पॅरेनकायमापासून हा बनलेला असतो आणि याचं फंक्शन आहे एंटायर अँथरला फूड सप्लाय करणं. त्याच्या आतमध्ये चौथा लेअर आहे तो आहे टॅपेटम. सो टॅपेटम सर्क्युलर फॉर्मॅटमध्ये अरेंज होतात आणि एक कॅव्हिटी तयार होते. टॅपेटमच्या सेल ज्या असतात ह्या पॉलिगोनल असतात आणि मल्टी न्यूक्लिएटेड असतात. ओके. आणि ह्या सेलचं फंक्शन 2 सांगितलं. पहिलं फंक्शन आपण सांगितलं इट सप्लाय फूड टू पोलन ग्रेन आणि सेकंड फंक्शन आपण सांगितलं इट इज स्पेसिफिकली एंगेज्ड इन सिंथेसिस ऑफ स्पोरोपोलेनिन. लक्षात राहू द्या, एका मार्काला सिंगल सेंटेन्सला आहे हे. आता त्याच्यानंतर आतमध्ये टॅपेटमची अरेंजमेंटच अशा पद्धतीनं झाली की आतमध्ये कॅव्हिटी तयार झाली. त्या कॅव्हिटीचं नाव आहे पोलन सॅक. सो स्पेसिफिकली मेड विथ द हेल्प ऑफ स्पोरॅन्जियस टिश्यू अँड त्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स तयार होतात. सो पोलन ग्रेन्सला कुशन तयार करून देणं हे त्या पोलन सॅकचं फंक्शन असतं. सो हा झाला अँथर. 3 मार्कासाठी व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. सो पुढच्या पार्टमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यामध्ये तयार होणारा पोलन ग्रेन आणि त्या पोलन ग्रेनच्या डेव्हलपमेंटबद्दल बोलूयात. तोपर्यंत थँक्यू.